वर्ध्यामध्ये रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चा निघाला आणि ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांची होती। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी हा आक्रोश मोर्चा होता आणि सरकारने नुकसानग्रस्तांना दिलेली मदत ही तुटपुंजी असल्याचं सुद्धा रविकांत तुपकर यांनी म्हटलेलं आहे। जितकं नुकसान झालं तितकी मदत हवी असं सुद्धा रविकांत तुपकर यांनी मागणी करत म्हटलंय। ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने शेतकरी एकवटले आहेत। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यामुळे कर्जमाफीचं आश्वासन 65 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर नुकसान झालेलं असताना सरकारने दिलेली मदत अत्यंत मोठी आहे। आम्हाला 100% नुकसान भरपाई पाहिजे। ही मदत आम्हाला मान्य नाही आणि मंत्र्यांनी जे दौरे केले हे पर्यटनासारखे दौरे केले। आज हजारोच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे। सरकारने जर का शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार केला नाही, महाराष्ट्रातला शेतकरी नेपाळ मध्ये जसं मंत्र्यांना बदललं तसं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मंत्र्याला बदललं तर नवल वाटायला नको एवढा शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान आहे, मात्र मदत जी आहे तुटपुंजी असल्याचं बोलण्यात येते। एखाद्याला भिकाऱ्याला तुकडा टाकावा अशा पद्धतीने सरकारने आम्हाला मदत दिलेली आहे। ही मदत आम्हाला मान्य नाही। आमचं स्प्रिंकलर वाहून गेलं, पाईपलाईनचे सेट वाहून गेले, विहिरी खचून गेल्या, 5-5 फूट जमिनी त्या ठिकाणी खचून गेलेल्या आहेत। सरकारने दिलेली मदत ही अत्यल्प आहे। जर तुम्ही त्या कुंभमेळ्याला 15,000 कोटी रुपये देता आणि आम्हाला 2200 कोटी रुपये देता, अरे शेतकरी जिवंत राहिला तर तुमचा धर्म जिवंत राहील, शेतकरी मेला तर तुमचा धर्म सुद्धा जिवंत राहणार नाही। म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आज हजारोच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे।